छोटस उदाहरण मी सांगतो. पुण्याला एक मित्र माझा फ्लॅट मध्ये राहतो. रात्री 1-2 वाजता त्याला रडण्याचा आवाज आला. बाजूच्या फ्लॅट मधून रडण्याचा आवाज आला. त्यांनी दार टकटक केलं. का बरं कोणीतरी रडताय? की म्हातारी रडते. तिला विचारलं का रडताय? तिचा नवरा म्हातारा बिचारा रात्री पडून रडतो. तो मेला. त्या ठिकाणी डॉक्टरकडे न्यायची सुद्धा वेळ मिळाली नाही. ती रडत होती. मित्रांनी विचारलं तुमच्या घरी तुमची मुलं नाही का? आणि मुलगा आहे. मुलगा राहतो पुण्यातच राहतो परंतु दूर राहतो. यांनी रात्री मुलाला फोन करायचा प्रयत्न केला. फोन लागला नाही. सकाळी फोन केला. फोन लागला. मुलाला फोन केला की तुझे वडील मरण पावलेले आहेत. तो म्हणाले ठीक आहे मी येतो. तासभर वाट बघितली. 2 तास वाट बघितली. वडील साहेब मुलगा आला नाही. 2 तासांनी त्यांनी इतर मित्रमंडळींना बोलवलं. त्यांनी पैशाचं कलेक्शन केलं आणि अंत्ययात्रेचं कार्यक्रम सुरू केले. अंत्ययात्रेची संपूर्ण तयारी झाली. निघायला लागले. बाहेर निघाले तरी मुलगा आला नाही. स्मशानघाटामध्ये पोहोचले. आता चिता सर्व रचायला लागली. त्यावेळी मुलगा आला. ते सर्व रागाने लालबुंद झालेले होते. ते चिडले त्याच्या मुलावर आणि त्या मुलाला प्रश्न केला की तुझा वडील रात्री मरण पावला. सकाळी 5 वाजता आम्ही तुला फोन केला तरी तू आला नाही. तू कुठे गेला होता? त्यांनी सुंदर उत्तर दिलं मी माझ्या बायकोला ऑफिसला सोडायला गेलो. या युगामध्ये अशी नालायक अवघड राहत असती तर या युगामध्ये आपल्याला किती काम करण्याची गरज आहे त्याचा विचार या सभागृहामध्ये आणि म्हणून असं सामाजिक काम होत असताना, असं प्रबोधनाचं काम होत असताना मी या कामाचं कौतुकच करतो की आपण आपला मूल्यवान वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहे. गावागावात लोक मूल्यवान वेळ काढून आलेले आहे. या ठिकाणी बसलेला मला वाटतं कोणी रिकामा नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रपंचामध्ये कार्यामध्ये. पण प्रपंच करत असताना कुठपर्यंत राहावं की मी माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची साडी इथपर्यंत आपण अडकून राहायला पाहिजे. याच्या पलीकडे विचार करायला पाहिजे. हे चिंतन मात्र सर्वांनी केलं पाहिजे. महाराजांचे तत्वज्ञान माझ्यासारख्या दगडाला मिळालं हे माझ्यासारखं भाग्यवान पुरुष. मी आयुष्यभर दगड राहिलो होतो तर महाराजांचं तत्वज्ञान मला मिळालं नसतं. हे तत्वज्ञान एवढं सोपं नाहीये, सहज नाहीये. वाचण्याला सोपं आहे, आचरणाला अतिशय कठीण आहे. काय म्हणतात तो महाराज? गिरे गिरे गावों पे चलो ना जना, कभी भी तो होगा ग्राम तुला. अरे चलचल तुझ्या गावाला, राहू नको रे शहराला. अन्न नाही तर वरची उपाधी, सोन्यासारखी जमीन सगळी, परंतु राबेला कोणी. कुठल्या कुठल्या नौकर होतो पैशाचा लोभा. कोण सोडत पैसे आले चालले शहराला. मी बघा गावात कशी निकाल होत आहे. मी 2000 पासून गावचा सरपंच म्हणून काम करतो. 2000 पासून गावची लोकसंख्या वाढत नाही. वाढली तर किती वाढली? 100, 200, 150. याच्या पलीकडे 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर सुद्धा लोकसंख्या वाढत. शहराची लोकसंख्या बघा. मी लहानपणापासून नागपूरला राहिलो. माझं आयुष्य नागपूरला गेलं. मी 20-22 वर्ष नागपूरला राहिलो. 30 वर्षापासून मी छोट्याशा गावामध्ये राजगडमध्ये राहतो. नागपूर मी केव्हाच बघितलं. 2.5 वर्षाच्या आसपासून मी नागपूरला शिकलो आणि आताच नागपूर बघितलं. पुन्हा आलेलो. सर्व लोक खेड्यात गावात नोकरी लागली, धंदा काही ना काही चालली आणि शहर फुगायला लागली, खेडी पोट पाडायला. आणि एक दिवस असा विचार करा की त्या खेड्यांमध्ये, त्या गावांमध्ये शेती करणारा कोणीच राहणार नाही. तेव्हा आपल्या देशाची परिस्थिती काय होईल हा विचार जरी आपण केला तरी माणसाला शहरांमध्ये मोठ्या मोठ्या इमारती होत आहेत. कोविड मध्ये आपण बघितलं की अख्ख्या देशामध्ये कोविड होतं आणि अख्ख्या देशाला जर जगवलं असेल तर ते गावाने जगवलं. गाव नसतं तर देश जगला नसता. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात गाव हा विश्वासाला काका, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येईल देशात. गाव बिघडलं तर देश बिघडायला वेळ लागणार नाही. परंतु आम्ही बघत आहे दिवसेंदिवस गाव बिघडत बर्बाद होत आहे. गाव बर्बाद केलेला एक गाव माझा आहे, माझा जन्म इथे झाला, माझा मृत्यू इथे होणार आहे. या गावासाठी मी काय केलं पाहिजे? कोण काय करतं, कोण नाही करत, काही केलं गेलं नाही.
बाजूचा करतो, बाजूचा नाही करत, काही घेणे नाही. आणि काम करत असताना तुम्हाला आम्हाला शिव्या बसणार आहे. ज्याला शिव्या खायची तयारी असेल त्यांनी गोळेकर साहेब गावामध्ये काम करावं, अन्यथा तो काम करू शकत नाही. फळ आलेल्या झाडाला लोक दगड मारतात, वाजवत्या झाडाला कोणीही दगड मारत नाही. आपण जर काम करत असू तर फळ आलेले झाड सुद्धा शिव्या बसणार आहे. मी जेव्हा गावामध्ये म्हणायचो हात जोडून सर्व कार्यकर्त्याला पहिला प्रथम आपला अहंकार बाजूला ठेवावा लागेल. मी सरपंच, मी जिल्हा परिषद अध्यक्ष, मी आमदार, मी खासदार, मी विद्वान, मी श्रीमंत, मी धनवान, कुठं विचारत नाही. आपण सर्व मातीत जाणार, आपण सर्व मातीत जाणार. मी जो आहे मी आपला कार्यामध्ये अडथळा आहे, याला सर्वप्रथम बाजूला काढून शिकवू द्या. मग काम करायला तुम्हाला कोणी अडचण नाही. 22 वर्ष, 20 ते 22 वर्ष माझ्या गावामध्ये 5000 मीटरचे नाले आम्ही उभसले. एक पैसा ग्रामपंचायतीचा नाही. कधी कधी अशी वेळ यायची, ग्रामपंचायतमध्ये जायचा, हातात माईक घ्यायचा आणि लोकांना सांगायचा आज आपल्याला श्रमदान करायचे आहे, 5 लोक बाहेर निघायचे नाही बोलायचं. कधी कधी असं दिसायचं की गावच्या 1000 लोक बाहेर निघाले, 10,000 ट्रॅक्टर गाळ लोकांनी काढला, 10,000 ट्रॅक्टर गाळ 5 दिवस गावाला श्रमदान आणि 4 महिने गावातील पुरुषांनी श्रमदान करून पूर्ण गाळ काढला. ज्या ठिकाणी लोक संडासला बसत होते त्या ठिकाणी सुंदर बाग तयार झाली, तिथे जेवायला लागले, लग्न व्हायला लागले. ही शक्ती, ही ताकद लोकांमध्ये, म्हणून लोकांमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीला आम्ही कुठेतरी स्वतः समजलं पाहिजे. स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे, लोकांची शक्ती ओळखली पाहिजे आणि या शक्तीला संघटित कसं करता येईल, या संघटित याला काम कसं करता येईल. आमच्या आयुष्यात आम्ही आगे बढो, आगे बढो, आगे बढो करत गेलो. आगे बढणारे आगे बढून गेले, आम्ही मात्र मागेच राहिलो, गावं मागेच राहिली. अजूनही विकासासाठी आम्हाला हात पसरावे लागतात. अजूनही लोक कोणाकडे जातात, आमदार खासदार, आमदार खासदार. पंचायत राजमध्ये आम्हाला एक पंचायत राजमध्ये लक्षात घ्या, प्रत्येक गावकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला 73वी घटना दुरुस्ती झाली आणि पंचायत राजचा आम्हाला अधिकार मिळाला. आम्हाला त्या ठिकाणी अधिकार बहाल झाले. जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत, पंचायत समिती अशा 30 स्तर तयार झाले आणि त्याच्यामध्ये ग्रामसभेला अधिकार मिळाले. ग्रामसभेचे अधिकार काय? अनेक गावांमध्ये मी जातो तेव्हा विचारतो की ग्रामसभेचे सदस्य कोण आहे, तर हातवर होत नाही, 2 हातवर होतात. माहितच नाही ग्रामसभेचे सदस्य. जी ग्रामसभा लोकसभा निवडते, जी ग्रामसभा विधानसभा निवडते, जी ग्रामसभा जिल्हा परिषदला आपला प्रतिनिधी पाठवते, त्यांना माहितच नाही आहे की आपण ग्रामसभेचे सदस्य आहोत. 18 वर्ष पूर्ण झाले, मतदार यादीमध्ये आपलं नाव आलं. बाकी स्वतः मध्ये बदल करायचा प्रयत्न करू. बदल समाजामध्ये कधीच होत नाही. सर्वप्रथम बदल स्वतःमध्ये करावा लागतो. मी बदललो तर तुम्हाला समाज बदललेला दिसेल. मी स्वतः बदललो नाही, समाजामध्ये तुम्हाला बदल कधी दिसणार नाही. कारण सुरुवात आम्हाला स्वतःपासून करावी लागेल. अहंकार बाईक बाजूला ठेवून कोणी विचारत नाही हो, 45,000 कोटीचा मालक वयाच्या 60व्या वर्षी असाच दिला तर ते दवाखान्यात जायला पैसे नको, डॉक्टरची लाईन लावू शकत होता माणूस मेला. का बरं? हे मरण सर्वांना लागलेला आहे. या समाजामध्ये असलेल्या कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. म्हणून मी 91 वर्षाची या ठिकाणी बुजुर्गांना आपण सत्कार केला, जेव्हा त्यांना बघितलं, त्यांना कोणाच्या आधाराची गरज पडली नाही. असं जगणं माणसाचं पाहिजे. जीवन कसं जगायचं, किती जगायचं आम्हाला माहित नाहीये, कसं जगायचं हे आपल्या हातामध्ये आहे. किती जगायचं किंवा जायचं किंवा जाऊ, जगायचं तर वागायसारखं जगायचं, जगायचं तर काहीतरी कार्य करून जगायचं. आणि आपल्याला कार्य करत असताना कोणी आपली तारीफ करेल या भ्रमामध्ये राहू नका. महाराज म्हणतात, आदर्शाची निरासदारी लाखातून एकाला पडते, कितीतरी सहनिया मगती कळते, मेला की मारलाकडे ना म्हणे वैकुंठी गेला. कितीतरी सृजनांचा घात समाजाने असा केला, समाजाने सृजनांचा घातच केलेला आहे. म्हणून आपली तारीफ होईल, आपलं कोणी नाव घेईल, म्हणून कृपया काम करू नका. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, काय नेमकं करायचं आणि फक्त 2 मिनिटं बोलेल आणि फाईल वेळ भरपूर झालेला आहे आणि बोलक्या साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी काय केलं पाहिजे. गावात सुरुवात कुठून करावी. अनेक गावांमध्ये आपण जातो, अनेकांना वाटते की सुरुवात कुठून करावी. सुरुवातच आम्हाला समजत. गावामध्ये प्रार्थना होते, सकाळची प्रार्थना होते,
संध्याकाळची प्रार्थना होते, सकाळची ध्यान प्रार्थना होते. ध्यान प्रार्थना करत असताना काय ध्यान प्रार्थना, त्या ध्यान प्रार्थनेला तुम्ही जर त्या वाक्याचा अर्थ जर समजून घेतला, की अर्थ जर आपल्या आतमध्ये जर गेला, तर आपल्याला कुठल्याही अध्यात्माची गरज पडत नाही. एवढ्या सोप्या शब्दामध्ये राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी अध्यात्म सांगून ठेवलेले आहे. ताई, आपण जे म्हणत होता की अध्यात्म लोकांना कसं कळेल, महाराजांनी प्रार्थनेमध्ये इतकं सुंदर अध्यात्म सांगून ठेवलं आहे की अपनी आत्मची चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि में रखना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि में रखना है. इतकं सुंदर महाराजांनी सांगितलं आहे. चंचल मन को बुद्धी विचार शुद्धी सतत की करना है. पण हे सर्व सांगितलं. आम्ही ध्यान प्रार्थना करतो, पण आमच्या आतमध्ये ती प्रार्थना जात नाही. जोपर्यंत ती प्रार्थना आपल्या आतमध्ये जाणार नाही आणि आपला चालता बोलता आपण ती प्रार्थना ग्रहण करणार नाही, चालता बोलता आपल्या आचरणामध्ये दिसणार नाही, नाहीतर डोक्यावर आमच्या भगवी टोपी आहे. ही भगवी टोपी कुठल्या धर्माचं प्रतीक नाही आहे, हे त्यागाचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. ही भगवी टोपी डोक्यावर असल्यावर हातामध्ये सिगरेट शोभत नाही. ही भगवी टोपी डोक्यावर असल्यावर हातामध्ये तंबाखू शोभत नाही. ही भगवी टोपी डोक्यावर असल्यावर बैमानिक शोभत नाही. ही भगवी टोपी डोक्यावर असल्यावर दारू शोभत नाहीये. आणि जर अशी भगवी टोपी असेल तर भगवी टोपी काढून टाका. मी अजूनपर्यंत भगवी टोपी चढवली नाही, कारण तेवढी काही माझी अजूनही निर्माण झालेली नाही. ज्यात सर्व गोष्टी आल्या पाहिजे, जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे बदलणार नाही. ग्रामजयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक तरी ओवी महाराजांची एक ओवी घ्या. माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. महाराज म्हणतात, विद्या गुरुनी थोर आदर्श मातेचे उद्गार, गर्भापासून तिचे संस्कार बांधतात. गर्भापासून संस्कार करणं, तिच्या हाती पडण्याची थोडी, ती जगात उदारी अशी वर्णिली मातेची थोडी शेकडो गुरुमुनी. इतक्या माझ्या माता भगिनी, माझ्या माता भगिनीने हातामध्ये रिमोट घेऊन बसलेले आहेत. माझ्या नवऱ्याची बायको तुझ्या जीव रंगला, हे आम्हाला बदलावं लागेल. उद्योग गव्हर्नमेंटचं काम करणाऱ्या सर्वांना आम्हाला सांगावं लागेल की हे बदलायचं आहे. हे आम्हाला सांगायचं पहिल्यांदा, हे तो अडकून पडतील तिथे. आणि आमच्या तरुणांसमोर काय आहे, तरुणांसमोर आदर्श आहे IPL. 2 महिने IPL मध्ये तुम्ही गुंता, त्याच्यानंतर वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये गुंता. तुम्ही कुठे ना कुठे गुंतून राहा. तुम्ही विचारच करायचा नाही तुमच्या गावाचा. अरे माझ्या गावात काय चाललंय याचा विचार मी करत नाही. आणि इथून गोष्टी मी करतो दिल्लीच्या, इथून गोष्टी करतो मी मुंबईच्या. मुंबईला हे झालेलं आहे, दिल्लीला असं झालेलं आहे, अमेरिकेला ते झालेलं आहे. कारण हे माझ्या हातामध्ये आहे का तुम्हाला? याच्यातून मला सर्व समजते, इन्फॉर्मेशन भरपूर आहे. पण तुझ्या गावात काय चाललेलं आहे हे कोण कोणालाच माहिती. आपल्या गावाच्या काय अडचणी आहे याचा शोध आपण घेत नाही. हे शोध आपल्याला करावा लागेल. प्रत्येक